मारता पडलं काय कुठं जाते तरी आता तरी झाडू खाली आणला. आता आहे ना ओली काठी जाणतो पाहतो तिला येऊ तिथं जर सापडली ना जे सांगितलं ते करून देत नाही. जेवण येतात करून दे म्हणलं तशीच झोपून राहते. पाहतोच तिच्याकडे भाऊजी घर कसं उघडे मिळेल सर पण मग म्हणते की घरात कोण शिरलं काय थांबू कसं काही कळा नाही. मग घरी गेला तर नवऱ्याला मारीन दारू पिली. मला तर त्याचं जेव्हा असं वाटलं धडकू एवढ्या रात्री पुढे जाता येईना काही होईना म्हणून मंदीच्या घरी आले तर मंदीचा पत्ता नाही. भाऊजी बी नाही घरी नाही तर भाऊजी चांगली म्हणते बहिणीवर थांबा रातभर अशी म्हणले असते मला. जाऊन बसते तच वाट पाहते त्यांची आली तर ठीक आहे. नाही काय बाई नवऱ्याच्या दाखला मला घरी पण जाता येईना. शेजाऱ्याच्या घरी आले मंदीचा पत्ता नाही तिच्या नवऱ्याचा पत्ता नाही. काय करावं आता हे पण मागले वाटलं झालं. माया पण काय नवरा पाहून दिला मला असा रोज दारू पितो काम धंदा तर काही करीत नाही. माझ्याच कामाचे पैसे घेतो दारू पिऊन मलाच मारितो असं वैताग झाला मला. एक तर पोरग स्वर्ग नाही मला आणि पोरं घेऊन कुठं राहिले असते मी कुठं रूम घेतली असते कुठं राहिली असते. पोरं स्वरा नाही द्यावा असं केलं मला काही खरं नाही. झोपा येऊ राहिली मला मंदिर सांगता नाही. कोण येणार काय जगकडे लावून घेते ना ते झोप नाही तर त्यांचं घरी काय कडी लावून मग कोणा लावलं नाही का आले बिले रात्री गेले असं पुढचं मंदिर एवढे रात्री जात नाही का कुठे गेले काय माहिती. जरी आपल्याला कुठे त्यांची घरात चोरी करायची तरी झोपून राहते. तर नाही आले ना सकाळी उठून चालला जाईल मामा. रातची रात कशी तरी काढते नाही तर नवरा एवढा दारुण आहे ना घरी गेला तर लय मारीन मला. आता गेलो मला पाच दिवस तिकडं जाईन मला पाहायला शिरप्याच्या घरी जाईल त्याला माहितच नाही मी मंदिरच्या घरी पाहत बेस मला बापरे अवघड शाळा रागा मारली. गावात पाहिलं मंदिरची तर पाहिलं चंदीची तर पाहिलं पाहिलं तर असे पोळ्याले अरे चाल आपण तो पाहिलं नाही टेन्शनच्या नादात वा बाई वा इथं येऊन झोपली. अरे पण आता जर उठलं परत राग टेन्शन मध्ये जाईल निघून एवढं रात्री. आता 12 वाजले परत डोक्याला तावणी जाऊ दे कमीत कमी येऊन झोपले ना कुठे गेली नाही काही टेन्शन आलं होतं हो. मला दे आता आज ना तसंच झोपू लागलं सकाळी नाश्ता करू गोडीत झाल्यावर. पण आता उठे चुकीचं आहे मला दे अवघडच काम झाले बाई. काय नसतं महाराजचं दोनच टोले दिले लगे बाया पळली. जागा काही मारलं ते डायरेक्ट मारलं जाईल निघून अवघडच आहे. बरं मग करून द्यायला काय अडचण आहे तिला. करून द्यायचं जीवन येतं म्हणते रोज रोज काय करते रोज काय करते. आता मला आवड आहे करून द्यायला काय अडचण आहे का नाही. बापा याला झोपता येईना. आता झाला समजा थांबत पाहू आपण. आता काय 4 वाजले पाठचे पाहतो प्रयत्न करू दिलं करून तर आहे. आता रोज झोपा झाला राग शांत.
ए, काय नका ना, सोडा ना. अहो सोडा ना. ऐका हा मी का सोडा ना, काय करू दे असं. सोडा ना. आई लय भारी वाटलं रे. बरं राग शांत राहून मी आता करून देते मी. रागाचं लय भारी काम होतं. ऐकू ऐकू बस सोडा ना. अरे बापरे. अयो अंकल कर. काय हो भाऊजी तुम्ही भाई वहिनी तुम्ही? अहो हे काय केलं तुम्ही? बापरे, तुम्ही कसं काय इकडं? भाऊजी मी तुम्हाला किती मानते, तुम्हाला पटत की असं? ती पुढे मला नव्हतं वाटलं भाऊजी तुम्ही एवढे माणूस. कोण पुढे? माझी बाईक कोण पुढे म्हणजे? अहो पण हे तुमचंच घर आहे का माझं घर आहे? अहो घर तुमचंच आहे. मग तुम्ही काय केलं? आता ऐका मी तुम्हाला सांगते काय झालं. मानावर यायला होता दारू पिऊन. तुम्हाला रोज दारू पिऊन मारतो. मी आज घाबरल्या मारी तुमच्या घरी आली. तुमच्या घरी कोणीच नव्हतं. तुमचं घर कोणीच नव्हतं, घर उघडं होतं. मग मी म्हटलं मध्ये आले आवाज दिली, मला कोणीच दिसेना. मग इथं बसल्या झोपून राहिले. असं झालं? हा. अहो खरंच माफ करा. हो काय माफ करा भाऊजी, काय तुम्ही करून बसले आता. आता माझं ऐका तुम्ही. तुमचं सांगितलं ना, आमच्या नवरा बायको झाली भांडणं. तिला मी झाडू खाली मारलं. मंदिला? हा, ती जी पळली तिला शोधून मला 12 वाजली, कुठं सापडा. इतकं टेन्शन आलं. इथं येऊन पाहिलं तुम्ही पूर्ण अंगावर गेलं इकडं तोंड करून. मला वाटलं बरं आहे, कुठं रागाने गेली, वापस घरी आली झोपली. म्हणून मी तर शेजारी झोपलो. तुम्हाला काही मी उघडून पाहिलंच नाही, ती का तुम्ही. पण 4 वाजले मला झोप येईना. म्हणून मग याचा राग शांत झाला असं म्हणून तुम्हाला मिठी मारली. काही नाही बा, फक्त असं जवळ घेतलं. मग ऐका ना, आता जवळ घेतलं मग मा मूड झालं. मी केलं चालू का? मला वाटलं मानावर आहे, मी पण सुरू झाले ना. तुम्हाला नावला कसं काय वाटलं? त्याला वाटलं त्याचा राग शांत झालेला, त्याला काय माहिती तुम्ही? मला वाटलं मानावरचे उतरले असं दारू. मला वाटलं मी माझ्याच घरी. हा, झोपेत तुम्हाला वाटलं आपण आपलीच घरी. काय झालं पण ऐका ना, जाऊ दे, जे झालं ते झालं. आता चुकीनं झालं ना. अहो चुकून काय भाऊजी, तुम्हाला काय बायको तर शेजारी फरक कळत नाही का? अहो ती झाड तुम्ही झाड कस काय कळायचं? तुम्ही बायको समजून शेजारी ठोकली ना. आता मलाच माहिती आहे ना, पण तुम्हाला माहिती, लोकांना माहिती. हो पण किती बेकार काम झालं. ऐका माहिती तुम्ही ना, तिला काही सांगू नका. त्याला मी कोणत्या तोंडाने सांगणार? आपल्याला जरा द्या. पण आता ती यायच्या आधी मला जाऊ द्या तुम्ही. आता नाही, जर तुमची इच्छा असेल तर मग झोपा आपण. हो, काही गेडीकडे झाले का भाऊजी तुम्ही? सरकार ऐका ना, सकाळ झोपा ना. नाही हो, ते चुकून झालं ते. ऐका ना, करायच नाही काही, फक्त झोपा. नाही मी चालली तुमची बायको येईल. ऐका ना वहिनी. अहो भाऊजी काही पद्धत झाली. मी मानावरच्या धाकाने येऊन झोपले, तिथं तुम्ही सुरू केलं. म्हणजे कोणाच्या घरी जायचं कामच नाही राहिलं नाही का? जाणून बुजून नाही केलं वहिनी, तुम्ही समजून घ्या. अब तुमची चुकी नाही, माझी चुकी नाही. जाऊ दे, अचानक झाला आता असं समजा. मला जाऊ दे तुम्ही. आता तुमची झोपा ना. नाही बाई. अहो तुम्ही एवढ्या अंतरच नका जाऊ वहिनी. आता काही नाही करीत मी. आता कळलं आता तुम्ही वहिनी आहात, कसं काय करेन मी? तुम्ही झोपा, अंगावर नका येत जाऊ. भाऊजी तुम्ही लई वाईट काम केलं हे. जाऊ द्या, जाणून बुजून तुम्ही नाही केलं, मी नाही, चुकून झालं. एवढं नका टेन्शन झोपू दे. एक तर मानावर दारुडा, दुसऱ्याच्या घरी जावा तर तिथं या असं खेळ पांडू बाय. वहिनी तुम्हाला आजपर्यंत मी पाहिलं कधी तुमच्याकडं? अहो पण आता कार्यक्रम केला ना तुम्ही. आता झाला चुकून. आता काय करायचं? झोपा. तुम्ही झोपा, मी झोपतो. आता काही करू नका, मला हात सुद्धा लावू नका. मी तोंड करतो. कसं एवढं रात्री चुकीचं आहे ना हो बहिणी. आणि एवढं या चुकीमुळं पुढं जाता अंधारात, परत कोणी तरी तुम्हाला रस्त्यावर करून बसले. आता झोपा आता.
हं.